हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट सेंटर इन थोरॅसिक केज. थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा, बरोबर. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स. रिब्स म्हणजे बरगडीच्या पाठीमागं आहे. बिटवीन टू लंग्स, दोन्ही लंग्सच्या मध्ये. अँड स्लाइटली इन्क्लाइंड ऑन लेफ्ट साईड, ते झुकलेले डाव्या साईडला. साईज ऑफ अवर हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट अँड इट्स वेट इज अबाउट 360 ग्रॅम. बघा, स्वतःची प्रत्येकाची वळलेली मूठ जेवढी आहे तेवढं प्रत्येकाचं हार्ट आहे. इट इज कव्हर्ड बाय अ डबल लेअर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. दुहेरी आवरण आहे. काय काय वेळेस काय काय आजारांमध्ये जी लोक जास्त तंबाखू वगैरे खातात अशा लोकांच्यामध्ये बी पी जर वाढला, बी पीचा आजार वगैरे वाढला तर त्यांना ह्या हृदयाच्या आवरणाचे पण काही काही रोग होतात, बरोबर. इट इज कव्हर्ड बाय अ डबल लेअर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. दुहेरी दोन पदरी आवरण आहे. अ फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन्स ड्यू टू विच हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक. किती छान निसर्गाने रचना केली बघा. हे जे पेरिटोनियल मेम्ब्रेन आहे दोन पदरी, त्याच्यामध्ये एक फ्लुइड आहे. त्या फ्लुइडचं काम किती छान आहे बघा. आपल्या छातीत जरी कोणी बुक्की मारली तरी आपल्या हृदयाला काही होत नाही. आपण वरून उडी मारली तरीसुद्धा आपल्या हृदयाला काहीही होत नाही. का तर एकतर ते मध्यभागी आहे, छातीच्या पिंजऱ्याच्या आत. छातीच्या बरगडी मोडली तरी आपल्या हृदयाला काही होत नाही. बऱ्याच वेळेला बघा काहीच होत नाही. फारच एकदमच म्हणजे फार मोठा ॲक्सिडेंट झाला तरच हृदयाला इजा होते, नाहीतर हृदयाला कधीही इजा होत नाही शक्यतो. का तर त्याच्यामध्ये रिब केजच्या आत आहे, बरगडीच्या पिंजऱ्यामध्ये असून त्याच्यामध्ये त्याच्यात दोन पदरी आवरण आहे, त्याला लिक्विड आहे. त्यामुळं धक्का पहिल्यांदा पाण्याला बसला जातो, त्या फ्लुइडला बसवला जातो, शोषला जातो तो धक्का. हृदयाला काहीही होत नाही. ह्युमन हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. हे मसलचं बनलेलं आहे आणि त्या मसलचं नाव आहे इनव्हॉलेंटरी कार्डियॅक मसल. अनैच्छिक, इनव्हॉलेंटरी म्हणजे अनैच्छिक, कार्डियॅक हृदयाचे मसल्स. इनव्हॉलेंटरी म्हणजे आपली इच्छा असो नसो ते म्हणजे हे करतात, मूवमेंट करतात. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ अ डेफिनेट रिदम. ते इतके छान रिदमिक त्यांचं आकुंचन आणि प्रसरण आहे ना. पहिल्यांदा वरचे ऑट्रियम दोन्ही भरतात, त्यावेळी ते प्रसरण पावतं आणि मग वरचे कॉन्ट्रॅक्ट होतात की खालचे व्हेंट्रिकल्स भरतात. मग खालचे आकसले की वरचे भरतात. इतकं छान त्यांचं अगदी सिस्टमॅटिक त्यांची धडधड असते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशन. इट इज कॉल्ड ॲज बीटिंग ऑफ हार्ट. त्याला आपण हृदयाची धडधड असं म्हणतो. फंक्शन्स ऑफ ब्लड. आता रक्ताची कार्य आपल्याला बघायची तर का रक्त खूप महत्त्वाचं आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस म्हणजे काय तर वायूंची देवाणघेवाण आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स. फक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफच नव्हे तर पचनसंस्थेत पचवलेले जे अन्नपदार्थ आहेत ते लहान आतड्यामध्ये शोषले जातात, स्मॉल इंटेस्टाईनच्या वॉलमध्ये, आणि तिथून ते रक्तात शोषले गेले की तिथून ते सगळीकडं पसरवले जातात. सिम्पल न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स are taken up by blood from wall of alimentary canal and transported up to each cell in the body. Alimentary canal म्हणजे आपला अन्नमार्ग, त्यातल्या त्यात स्मॉल इंटेस्टाईनच्या वॉलमधून हे घटक सगळे ॲब्सॉर्ब केले जातात. खूप महत्त्वाचे घटक आहेत हे, आणि ते त्या सेलला पुरवले जातात सर्व. ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल. नायट्रोजनस वेस्ट्स लाईक अमोनिया, युरिया, creatinine are released by tissues into blood which carries those to kidney for excretion. वेस्ट मटेरियलची नावं आहेत ही. अमोनिया, युरिया, क्रिटिनाईन ही सगळी वेस्ट मटेरियलची नावं आहेत. आपल्या शरीरात तयार झालेले नत्रयुक्त पदार्थ आहेत, ते शरीरात साठवून द्यायचे नाहीत. आपल्याला ज्यावेळी वेस्ट मटेरियल टाकण्याची नित्यनेमाने शरीरातले वेस्ट मटेरियल बाहेर गेले पाहिजेत नाहीतर त्यांनी म्हणजे खूप
विचित्र होतं. उलट्या पद्धतीने ते पुन्हा आपल्या सर्कलमध्ये येतात आणि मग त्याचे खूप विचित्र परिणाम होतात. ठीक आहे, तो भाग आज आपला नाही आहे. तर अशा प्रकारे ते एक्सक्रिशनसाठी किडनीतून बाहेर टाकून दिले जातात आणि ते ट्रान्सपोर्टेशन पण ब्लडचंच काम आहे. प्रोटेक्शन. अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. बघा, आत्ता कोरोनामुळे अँटीबॉडी म्हणजे लढवय्ये सैनिक आहेत आपल्या शरीरातले विशिष्ट रोगाविरुद्धचे. आणि ते मात्र जिथं आपल्याला इन्फेक्शन झालेले त्या ठिकाणी ह्या अँटीबॉडीज वाहून नेण्याचं काम ब्लड करतं थोडक्यात. ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. ब्लड ट्रान्सपोर्ट्स द एन्झाईम्स अँड हार्मोन्स फ्रॉम द साईट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साईट ऑफ देअर ॲक्शन. साईट म्हणजे काय? ठिकाण. आता एन्झाईम आणि हार्मोन्स म्हणजे काय? तर आपलं शरीर म्हणजे एक प्रयोगशाळा आहे की जिथं अनेक प्रकारच्या केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया अहोरात्र चालू आहेत. आता नेहमीच कुठलीही रासायनिक अभिक्रिया आपल्या बॉडीमध्ये चालू राहत असेल, रासायनिक अभिक्रिया, तर त्याला एक पदार्थ असा लागतो की जो पदार्थ प्रत्यक्ष त्या अभिक्रियेत भाग घेत नाही, पण ती अभिक्रिया सुरू करणे, त्या अभिक्रियेचा वेग वाढवणे, ती सुरळीतपणे कंप्लीट करण्यासाठी त्या पदार्थाची नितांत आवश्यकता असते. त्याला म्हणायचं एन्झाईम आणि हार्मोन्स. बरोबर. उदाहरणार्थ आपल्या पेशीमध्ये जे ग्लुकोज आहे, त्या ग्लुकोजचा आणि ऑक्सिजनचा संयोग झाला की त्याच्यापासून ATPच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते, असं मी मघाशी सांगितलेलं आहे. पण त्याच्यासाठी इन्सुलिन नावाचं एक हार्मोन, एक एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये त्यावेळी तिथं आवश्यक असतं. ते प्रत्यक्ष भाग घेत नाही केमिकल रिॲक्शनमध्ये, पण ते नसेल तर ती रिॲक्शन होत नाही. जरी ऑक्सिजन असलं, अन्न असलं तरीसुद्धा. अशी अनेक एन्झाईम्स आहेत आपल्या बॉडीत, अनेक हार्मोन्स आहेत आणि ते जिथं निर्माण होतात तिथून ते जिथं त्यांचं मुख्य कार्य आहे त्या ठिकाणी ती वाहून नेण्याचं काम ब्लड करत असतं. थर्मोरेग्युलेशन. थर्मो ह्या शब्दाचा अर्थच उष्मा आहे. उष्णतेचं संतुलन आपलं ब्लड करत असतं. बॉडी टेम्परेचर इज मेंटेन कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस बाय वेसोडिलेशन अँड कॉन्स्ट्रिक्शन. बघा, आपल्या शरीरामध्ये शरीराचं टेम्परेचर 37 ते कॉन्स्टंट ठेवायचं काम आपल्या बॉडीमध्ये ब्लडचं काम आहे. आणि त्याच्या पाठीमागं कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन आहेत, कोणत्या प्रकारच्या प्रोसेसेस आहेत? व्हेसोडायलेशन आणि व्हेसोकॉन्स्ट्रिक्शन. ह्या पद्धतीनं मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम, पोटॅशियम इन द बॉडी. शरीरामध्ये आपण मीठ खातो, आपल्या शरीरामध्ये अनेक क्षार पण आहेत, मिनरल्स पण आहेत. सोडियम आहे, पोटॅशियम आहे, आयर्न आहे, त्याच्यानंतर आयोडीन आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. हे सगळे जे मिनरल्स आहेत त्या मिनरल्सचा बॅलन्स आपल्या शरीरामध्ये जर डिस्टर्ब झाला किंवा कमी असेल तर त्याचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टीमवर सुद्धा होतो. आणि तो होऊ नये ह्याच्यासाठी त्यांचा बॅलन्स राखायचं काम हे ब्लड करतं. If bleeding occurs at the injury, platelets and a protein called fibrinogen of the blood form a dot and seal the injury. नॉट शब्द पाहिजे इथं, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी ज्यावेळी आपल्याला इंजुरी होते, म्हणजे आपल्याला जखम होते, त्यावेळी त्या ठिकाणी त्या ठिकाणी कोण जातं बघा? प्लेटलेट्स आणि फायब्रिनोजिन नावाचं प्रोटीन. ह्या सगळ्यांमुळं तिथं एक गाठ तयार होते आणि ती गाठ त्या जखमेच्या तोंडावर बसवली जाते. जसं बोळा तोंडात कोंबला जातो तसं त्या जखमेवर ती गाठ बनवली जाते. आणि त्या गाठ जी आहे ब्लड क्लॉटिंग म्हणतात, त्या गाठेमुळं आपल्या शरीरातलं रक्त वाहून जाण्यासाठी प्रतिबंध केला जातो आणि आपल्या शरीराचं बचत होते रक्ताची. आणि नंतर ती गाठ काही दिवसांनी सुकते, त्याला आपण खपली म्हणतो. तर ते सुद्धा ब्लडचं महत्त्वाचं काम आहे. आता शेवटचा भाग आहे आपला की ब्लडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक आहेत. ब्लड प्लाझ्मा आणि ब्लड सेल हे 2 भाग आहेत ब्लडचे. त्यातला प्लाझ्मा म्हणजे काय?
प्लाझ्मा इज अ पेल येलो क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. बघा, पिवळ्या रंगाचा स्वच्छ असा अल्कलाइन, ॲसिडिकच्या विरुद्ध अल्कलाइन असा एक द्रव, म्हणजे थोडक्यात आपल्या रक्तातला लाल रंग पेशी काढून टाकल्या तर जे काय उरेल त्याला प्लाझ्मा म्हणतात. आता हा शब्द खूप झाला आहे बघा सगळीकडं, म्हणजे परिचित झाला आहे. कायकांना ब्लडच्या ऐवजी फक्त प्लाझ्माच देतात ब्लड पातळ करण्यासाठी वगैरे. इट कंटेन्स 90 to 92% वॉटर, 6 to 8% प्रोटीन्स, 1 to 2% inorganic salts and other components. B part albumin distributes the water all over the body. बघा, प्लाझ्मामध्ये अल्ब्युमिन पण आहे. हा शरीरभर पसरवलं जातं, पाणी पसरवण्याचं काम करतं. ग्लोब्युलिन प्रोटेक्शनचं काम आहे. ग्लोब्युलिन, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन हे 2 आहेत. हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग, मगाशी सांगितलं ब्लड क्लॉटिंग, गाठ होणे म्हणजे खपली धरणे, गाठ होणे. आणि इनऑर्गॅनिक आयन्स कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम कंट्रोल द फंक्शन्स ऑफ मसल्स अँड नर्व्स. हे सगळे प्लाझ्माचे भाग आहेत. प्लाझ्मा म्हणजे काय तर आपल्या रक्तातला पिवळा द्रव पदार्थ. आता प्रत्यक्ष सेल कोणते आहेत तर RBCs आहेत. त्याला रेड ब्लड कॉर्पस्कल्स असं म्हणतात. स्मॉल आहेत, सर्क्युलर आहेत, इनन्यूक्लिएटेड आहेत. दीज सेल्स ॲपियर रेड ड्यू टू हिमोग्लोबिन. ऑक्सिजन डिझॉल्व्स इन ब्लड ड्यू टू हिमोग्लोबिन. बघा, ह्या कशा असतात माहिती आहे का? ह्या तुम्ही रिंग बघितली आहे का? रिंग, रबरी रिंग, दोन्ही बाजूनी खोलगट आणि रिंगेसारख्या असतात. त्यांना न्यूक्लियस नसतो. इनन्यूक्लिएटेड म्हणजे न्यूक्लियस नसतो. ह्यांच्यात महत्त्वाचं हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिनची महत्त्वाची प्रॉपर्टी ऑक्सिजन वाहून नेणे. म्हणजे आपलं ब्लड आहे, ह्या ब्लडमध्ये ह्या RBCs म्हणजे जशा काही टोपलीवाल्या बायका आहेत RBCs म्हणजे, आणि त्यांच्या डोक्यावर हिमोग्लोबिनच्या टोपल्या आहेत आणि त्या हिमोग्लोबिनच्या टोपल्यांमध्ये ऑक्सिजनचे लाडू आहेत. असं थोडक्यात चित्र डोळ्यासमोर आणायचं. कायमस्वरूपी तुमच्या हे लक्षात राहील. आणि भल्यांना हे विसरून जातात की हिमोग्लोबिन कुठं असतं, RBCsचं काय काम आहे कसं. तर ऑक्सिजन डिझॉल्व्स इन ब्लड ड्यू टू हिमोग्लोबिन. किती असतात RBCs? 50 ते 60 लाख असतात. आणि ह्या कुठं निर्माण केल्या जातात? आपल्या हाडाच्या आत जो मऊ पदार्थ आहे त्याला रेड बोन मॅरो म्हणायचं, त्याच्यामध्ये त्या निर्माण केल्या जातात आणि त्यांचं आयुष्य 100 ते 120-127 दिवस आहे. बरोबर. तर अशा प्रकारे महत्त्वाचे आहेत RBCs. व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी, हे सैनिक आहेत आपल्या शरीराचे, रोगाशी हेच लढतात. These are large न्यूक्लिएटेड कलरलेस सेल्स. मोठ्या असतात, ह्यांच्यामध्ये मात्र न्यूक्लियस असतो, RBCsमध्ये नसतो, रंगहीन आहेत. 5000 ते 10,000 WBCs आर प्रेझेंट पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. म्हणजे 1 मिलीमीटर लांबी, रुंदी आणि खोली असलेला काल्पनिक जर क्यूब बघितला तर त्याच्यातलं जर ब्लड असेल तर त्याच्यात किती असतात? 5000 ते 10,000. 5 टाईप्स ऑफ WBCs आर प्रेझेंट: बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. एखाद्याचा ब्लड रिपोर्ट जर तुम्ही पाहिला तर तुमच्या ते लक्षात येईल. हे त्याचे विविध प्रकार आहेत. WBCs आर प्रोड्युस्ड इन रेड बोन मॅरो. WBCs act as soldiers in our body. Function: these cells attack the pathogens entering our body. They protect us from microbial diseases. आपल्या शरीरात जंतू शिरला, पॅथोजन म्हणजे रोगजंतू शिरला की सगळ्या तिथं एक धाव घेतात आणि त्याला पार संपवून टाकतात WBCs. प्लेटलेट, these are extremely small and disc shaped. खूप लहान असतात आणि डिस्कप्रमाणे असतात. 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. फंक्शन: प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. रक्त गोठवण्याच्या कार्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.
अशा प्रकारे मला असं वाटतं आहे की सगळा भाग आपण 8वीचा हा महत्त्वाचा जो होता बी पार्टमधला, की जो 9वी 10वीमध्ये आणि आयुष्यभर उपयोगाचा आहे, तो आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा नीट वाचून घ्या आणि म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही. काही कळलं नाही तर मला ह्या नंबरवर फोन करा.